नमस्कार मित्रांनो, तर वडील वारून आज 5 दिवस झालेले आहेत आणि निक भाकास वाटतंय. वडील सोडून गेल्यास जगणं म्हणजे लय अवघड असतंय. वडील असले तर सगळं गावामध्ये इज्जत असते. वडील गेल्यानंतर काही नसतं, सगळं सुनं सुनं झालंय आणि सगळे पाहुणे आले. मोठा भाऊ आला, बारका भाऊ आला पुण्याहून. सगळे आधी वडील ये म्हणत होते पण कोणी नाही आलं. गेल्यास काही नसतं माणसाचं. 1-2 दिवस हे झालं की माणूस गेलं की काही नसतं. पण माझ्याजवळ वडील असल्यामुळं मला किती वडिलाची आठवण येते ही फक्त मलाच माहिती आहे. आणि मी सांभाळत होतो वडिलाला एवढं माझ्या जीवावरून चांगलं मी त्यांनी सांभाळत होतो. खायला तर काही कमी नव्हतं आम्हाला. आम्ही एवढं खुशीत राहत होतो. मी अचानक काय केलं देवानं की आमच्या वडिलाला नेलं. साक्षी आत्ता स्वयंपाक करायला लागली. आता थोडं साक्षी ती थोडं ग बसली. आई पण थोडं, आईला पण चांगलं वाटायला लागलं थोडं. आई ही तर लय नाराज आहेत घरामध्ये. आईला काही कळत नाही. बघा मित्रांनो, इकडे आई बसली, इकडे मावशी आलेली आहे आणि साक्षी तर स्वयंपाक करायला लागली. ही भावाचे 2 मुलं आहेत. ही चिक्कू अय चिक्कूचं दुखायला लागलंय आमच्या थोडं. अय चिक्कू माय अय 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 पिल्ले पिल्लू इकडे बोल त्याला. पप्पा कुठे गेले आपले? हा तुला फोनवर बोलले होते का चिक्कू? तुला बोलले होते का मग? काय मम्मी कुठे गेली? आई आली. आई पण आधी पण आली होती. 15-16 दिवस झाला आली होती आई. बघा आम्ही व्हिडिओ पण काढले होते. तेव्हा वडील आमचे सोबतच होते आणि आता वडील नाहीत. आम्ही इथून जेवाय वडिलाला बोलवायचं आणि इथं अशी ह्या बाजावर झोपत होते वडील. इकडे आई इथं झोपत होती आणि वडील इथं झोपत होते. सगळ्या घरात काही सुना वाटायला लागले सगळे. आणले काही नाही पण माझ्या पैसे वडील होते राहिला त्याच्यामुळं मलाच माहिती आहे. इकडं बघा मित्रांनो, इकडं हे घर पडलं होतं आमचं. हे पण नीट केलं मी घर. हे बघा हे घर पडलेलं नीट केलं आणि इथंच वडिलांना शेवट आंघोळ केली होती. इथंच वडिलांनी शेवटची आंघोळ केली होती आणि अचानक काय झालं, देवानं आमच्या वडिलांना नेलं. आणि ह्या घरामध्ये वडील राहत होते, झोपत होते. आई आणि वडील जेवण झालं की संध्याकाळी इथे झोपत होते ह्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि आम्ही पलीकडल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपत होता. सगळे भाऊ बहीण मावशी. तिकडं आमचे मामा बसले तिकडं मोठ्यावरती. मामा पण आले होते पहिले, मामा बसले होते.